सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। हे बायांना आहे ना, इथं जागा आहे बसायला। असं तुम्ही अतिक्रमण केलं ना दीदी। तुम्ही म्हाताऱ्या झाल्या काय पाठ लावता तुम्ही? जे म्हाताऱ्या झाल्या ज्यांना कंबरेचा त्रास आहे त्यांनी पाठ लावली तर ठीक आहे। आजी हा इड आहे पाठ। ज्यांना त्रास आहे ते खुर्च्यावर बसाय बघा, त्या खुर्च्यांवर बसलेलेच आहे। संभाजीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवास्तिक मंडळ संभाजीनगर शाखा यांच्या वतीनं होत असलेल्या या सत्संगाचा आज आपला तिसरा दिवस आहे, तिसरं सत्र आहे। आपण गेली 2 दिवसापासून देवता वर्गाचं चिंतन करत आहोत। स्वामी श्री चक्रधरांनी नित्य व अनादीचे 4 पदार्थ सांगितले। त्यातला जीव पदार्थ, देवता, प्रपंच आणि परमेश्वर। आणि ह्या 4ही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघणं म्हणजे धर्मतत्वज्ञान बघणं, धर्मज्ञान समजून घेणं, जाणून घेणं। त्या अनुषंगाने स्वामी श्री चक्रधरांनी जे बी तत्वज्ञान सर्व सांगितलं हे सर्व ह्या 4 पदार्थांवरती सांगितलेलं आहे। आणि देव म्हणतात या 4 पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघण्याव्यतिरिक्त, जाणण्याव्यतिरिक्त काही ज्ञान नाही। आणि म्हणून आपण मागीच्या सत्रामध्ये जीव पदार्थ आपण बघितला होता, चिंतन केलं होतं। आता देवता पदार्थाचं आपण चिंतन करत आहोत। आणि ह्या देवता पदार्थाच्या विषयी आपल्या मनामध्ये अनेक न्यूनगंड, भीती असल्यामुळं आपण परमेश्वरी भक्ती जरी करत असलो तरी ज्या पद्धतीनं परमेश्वराला अपेक्षा आहे या जीवाकडून भक्तीची, त्या पद्धतीनं आपण करत नाही। याचं कारण देवता वर्ग आपण जसा आहे तसा समजून घेतला नाही। अस्तित्वाच्या अनुषंगाने आपण देवता वर्गाला जाणतो आणि मानतो। पण परमेश्वराने 81 कोटी 1.25 देवता सांगितल्या, त्या एका ब्रह्मांडीच्या अशी आनंद ब्रह्मांड असल्यामुळं अनंत देवता आहे। आणि हा देवता वर्ग हा ब्रह्मांड चालवण्याचा एक सिस्टमचा भाग परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे। त्या साऱ्या देवता परमेश्वराच्या शक्ती आहे। शक्तीद्वारे परमेश्वर सृष्टीचं सर्व जी रचना आहे, सृष्टीची जी कार्य आहे, जीव उद्धारण्याचं परमेश्वराने घेतलेलं जे व्यसन आहे, जीवाला आनंद देण्याचा जो भाग आहे, मिशन आहे, हे सर्व परमेश्वर या देवतेच्या माध्यमातूनच करत असतं। आणि या देवतेच्या माध्यमातून करत असताना आपल्याला मात्र या देवतेला सोडून परमेश्वराची भक्ती करत असताना कुठं ना कुठं कर्मकांडाच्या माध्यमातून, अंधश्रद्धेच्या माध्यमातून, विधीच्या माध्यमातून या आपल्या भक्तीमध्ये हा देवता वर्गाचा कुठं ना कुठं संबंध येतो। परंतु देवता वर्ग जर आपण समजून घेतला, व्यवस्थितपणे जाणून घेतला, तर त्याचा अर्थार्थी आपल्याला आपल्या धर्माशी, आपल्या धार्मिकतेशी त्या देवतेचा संबंध नाही, आपल्या धार्मिकतेशी। परंतु परमेश्वराला हे जीव उद्धारण्याचं व्यसन आहे। जीव उद्धारण्याच्या व्यसनासाठी कृपा करून परमेश्वराने जो आनंद देण्याचा मिशन अंगीकारलेला आहे, त्याला मात्र ह्या देवतेलाच च्याच माध्यमातून हे जीव उद्धारण्याचं कार्य करावं लागतं। कारण त्या शक्ती आहे, शक्तीद्वारे सकळही सृष्टीचा, ब्रह्मांडाचा व्यापार। म्हणून देवता वर्ग परमेश्वराच्या उद्धारण कार्याला अप्रत्यक्षरित्या, काही प्रत्यक्षरित्या सर्वच सहयोग करतात। परंतु परमेश्वराकडं आपल्याला मुक्तीच्या अनुषंगाने, आनंद घेण्याच्या अनुषंगाने जी धार्मिकता करायची आहे, आपल्या जीवनामध्ये, आपल्या धार्मिकतेमध्ये अर्थार्थी देवतेचा संबंध कुठं येत नाही। परंतु कर्मकांड आणि विधी जिथं येतं तिथं देवता भक्ती येते, जिथं अज्ञान येतं तिथं देवता भक्ती येते, जिथं दृष्टपर भक्ती येते तिथं देवता भक्ती येते। म्हणून त्यातून आपण बाहेर पडून परमेश्वर भक्ती करत असताना अदृष्टपराकडे आपण झुकलो पाहिजे। परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला उद्देश, आपलं ध्येय ठरलं पाहिजे। आणि त्या ध्येयाच्या अनुषंगानेच आपण आपली धार्मिकता समजून घेतली पाहिजे। ज्यावेळेस ती आपण समजून घेऊ, आपोआपच आपल्या मनातली जी भीती आहे देवतेविषयी ती निघून जाईल आणि निर्भयपणे परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती आपण व्यवस्थितपणे करू शकू। म्हणून आपण जर देवता वर्ग व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला धार्मिकता करायला सुद्धा खूप सोपं होऊन जातं।
कालपासून आपण देवता वर्गाचे स्वरूप, त्यातले थोवे, त्यातले प्रकार, त्यातले गट हे बघितल्यानंतर पंचप्रकार आपण बघितले, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. ते कसे त्रोटक आहे, ते कसे मर्यादित आहे हे बघितल्यानंतर आज आपण देवत्यामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी आहे, दोषात्मक गोष्टी आहे, त्या आपण बघायला सुरुवात केलेली आहे आणि त्या बऱ्याचशा जीवाच्या अनुषंगाने आहे, जीवासारख्या आहे. जीव पदार्थ बघितल्यानंतर जीवाचे दोष आपण बघितलेले आहे आणि हे दोष आणि देवतेचे दोष अप्रत्यक्षरित्या थोड्याफार फरकाने सारखे आहे, काही ठिकाणी अपवादात्मक आहे. आणि म्हणून आपण देवतेचे दोष बघत असताना सकाळी आपण दुपारच्या सत्रामध्ये देवता कशा बंधनात आहे, त्या कशा अधीनत्वाखाली कार्य करतात, त्याचप्रमाणे त्या कशा अज्ञान आहे, अविद्याबंध आहे आणि नित्यबद्ध देवता त्या कशा आहे हे बघितलं. तर त्या नित्यबद्ध आहे, कायमच्याच बंधनात आहे आणि या कायमच्या बंधनामुळेच अनादी काळापासूनच त्या देवता स्वरूप बंदिस्त आहे. अनादी काळापासून असं काही नाही की नंतरच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये ते बद्धत्व आलं किंवा सिस्टमला परमेश्वराने त्याला कार्याला आणलं म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी टाकली, असं नाही. ते अनादी काळापासूनच आहे, त्यांच्यामध्ये ते स्ट्रक्चर आहे, ते मुळातलंच आहे, म्हणून ते अचळ व नित्य आहेत. अचल कोणत्या प्रकारचा बदल नाही, बदल होऊ शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने जीवाचं घेतलं तर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो हे आपण बघितलं. म्हणून त्यांचा विकासही होऊ शकत नाही, स्वरूप मर्यादेमध्ये फरक पडत नाही, सामर्थ्यामध्ये फरक पडत नाही, त्यांच्या पंचप्रकारामध्ये फरक पडत नाही, त्या संकोचत नाही, छोट्या होत नाही, मोठ्या होत नाही, ज्या जशा आहे तशा आहे, नित्यबद्ध आहे, कायमच्याच आहे. कामाच्या अनुषंगाने, जबाबदारीच्या अनुषंगाने, सृष्टीरचनेच्या कामामध्ये ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या अनुषंगाने, म्हणून त्या संकोच विकासासाठी अनुषंगाने त्यांच्या मात्र त्यांच्यामध्ये काहीच बदल होत नाही. पण त्याच अनुषंगाने जर जीवाचं बघितलं, विचार मालिकेतलं 39वे सूत्र आहे, जीव जैसा संगे ठेवीजे तैसा ठाके. ज्या कर्मफळात जीव जातो तसा त्याचा बदल होतो. जसं पाणी आहे, ज्या भांड्यात टाकतं त्या भांड्याचा आकार ते पाणी घेत असतं. मुंगी बघितली, त्या मुंगीमध्ये जे जीव आहे तेच तुमच्यामध्ये आहे, जे तुमच्यामध्ये आहे तेच माझ्यामध्ये आहे, तो जीव हत्तीमध्ये पण आहे. पण त्याच्यात जसा ज्या कर्मफळात जाईल तसा तो जीव आकार घेत असतो, त्याच्यामध्ये बदल होतो. देवतेमध्ये बदल होत नाही, स्वरूप मर्यादेत बदल होत नाही. तुम्ही काल मायेच्या तमात होते, तिथून निघाल्यानंतर कितीतरी कर्मफळातून इथपर्यंत आले, आज बोध आहे, दैवराटीचे आहे, दैवराटीतून आता तुम्ही साधना करताय, धार्मिकता करताय, भविष्यात तुम्ही दीक्षित होणार, अनुसरणार, त्यानंतर तुमच्यामध्ये बदल होणार. तो बदल शब्दज्ञानातून अप्रोक्ष ज्ञानात जाणार, अप्रोक्ष ज्ञानातून सामान्य ज्ञानात, विशेष ज्ञानात, अनादि अविद्येचा छेद करून परमेश्वरापर्यंत तुम्ही पोहोचणार. सर्वच इतका बदल ह्या जीवामध्ये होत असतो. परंतु देवतेमध्ये आपण काल सकाळीच बघितलं, अविद्याबंध असल्यामुळं आणि कायमच्याच बंधनात असल्यामुळं तो बदल देवतेमध्ये काही होत नाही, कधीच होत नाही, कोणत्या सृष्टीत होत नाही, मागे झाला नाही, आजही होणार नाही, उद्या होणार. पण जीवामध्ये सतत बदल होत असतो. बदल हा त्याचा अविभाज्य भाग आहे. परंतु देवतेमध्ये सामर्थ्य असल्यामुळं जीवामध्ये आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आज आपण बघणार आहोत, तुमच्या लक्षात येईल. हा होण्याचा स्वरूपीचा जो धर्म आहे, देवता स्वरूपी नाही म्हटलं. देवता स्वरूपी एकाच ठिकाणी राहण्याचा धर्म नाही आहे. जीव हा एकादी आहे. जीवाचा धर्म आपण बघितला. जीवाचा धर्म काय? तो एकादी, एका वेळेस एकाच ठिकाणी राहतो. आज आपण ह्या कर्मफळात आहे, आपण ह्याच वेळेस, याच मिनिटाला, एक क्षणाला दुसऱ्या कर्मफळात जाऊ शकत नाही. आणि ही एकादी पण परमेश्वराला आपण जेव्हा प्राप्त करतो ते सुद्धा ते एकादी पण असतं. जीवाचं जीव स्वरूप ते तसंच तिथं असतं. जीव परमेश्वरात गेला आणि परमेश्वरासारखा झाला, परमेश्वर झाला असं होत नाही. जीवाचा जीव पण तिथं पण राहतच. कारण जीव अनादीचा व नित्य वेगळा पदार्थ परमेश्वराने सांगितलाय, ते अस्तित्व तिथंही वेगळं राहतं. तसं देवतेचं नाही आहे. देवतेचं हो आणि उरण्याचा भाव आहे. एका ठिकाणी एकाच वेळेस अनेक ठिकाणी त्या जातात, अनेक ठिकाणी कार्य करतात. तुमच्याकडे ज्या पिंडस्थ आहे, दुसऱ्याकडे त्या पिंडस्थ आहे, तिसऱ्याकडे त्या पिंडस्थ आहे, साऱ्या पिंडस्था प्रत्येकाच्या देवतेच्या प्रत्येकाच्या जीवामध्ये असतात. तुमच्यामध्ये 81 कोटी किती पिंडस्थ आहे? कोणत्या किती देवतेच्या पिंडस्थ आहे सांगा? 81 कोटी किती? किती?
9 देवतेच्या पिंडस्थ आहे आणि मळ किती आहे? 81 कोटी 1.25 लाख. हा, मग तो मळच आला ना. म्हणजे मळ हे 10 आहे, पिंडस्थाच्या अनुषंगाने बघितलं तर 9 आहे. आता ते बघणार, तो अजून अभ्यास सुरू पुढे येणार आहे. आपादमस्तक कोणती, काय, पुढचा विषय तोच आहे. परंतु आपल्यामध्ये त्या पिंडस्थ आहे, प्रत्येकामध्ये वेगळे आहे. एकाच देवतेचे आहे, त्याच आहे. आता एखाद्या देवतेकडं एखाद्या जीवामध्ये दुःख होतं, एखाद्या जीवाला सुख भेटतं, ते सुद्धा त्यांना ते होतं एकाच वेळेस. त्या ज्या देवता आहेत ती तसल्या तशाच आहे. अव्यक्त देवता ब्रह्मांडस्थ होतात, ब्रह्मांडस्थातून विग्रह होतात, विग्रहातून विग्रह होत नाही. परमेश्वराच्या अवतारातून अवतार होतो, परंतु विग्रहातून विग्रह होत नाही. हा एक वेगळा फरक आहे देवतेचा आणि परमेश्वरामधला. अव्यक्तातून ब्रह्मांडस्थ होतात, ब्रह्मांडस्थातून विग्रह होतात आणि अनेक विग्रह असे क्रीडत असतात. त्या अव्यक्तातून ब्रह्मांडस्थातून पिंडस्थ होतात. अनेक ठिकाणी अनेक जीवामध्ये त्या पिंडस्थ असतात. परंतु ज्या देवताचं स्वरूप आहे ते तसलं तसंच आहे. काही कमी झालं असं होत नसतं. याच्यातून एक तुकडा काढला कमी होतो ना, अजून काढला आणखीन कमी झालं, असं कमी होत नाही म्हटलं. तर हे देवतेचं एक वेगळं काय, ते सामर्थ्याचं काम आहे. ते सामर्थ्य त्याच्यामध्ये, म्हणून त्याचं काम आहे. तो एक सिस्टमचा भाग आहे, जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी. मेदमासरूप देव पिंडस्थ असतात. त्या जर नसेल तर युक्त देह नसतं, आपल्याला कार्याला करता, आपल्याला भक्ती करता येणार नाही, आपल्याला परमेश्वराला ज्ञान आणि प्रेम मिळवता येणार नाही, म्हणून प्राप्तीला जाणार नाही. म्हणजे ते आपल्यासाठी साऱ्या गोष्टी परमेश्वर करायला लावतात. त्या जीवाचं, त्या देवतेचं जे सामर्थ्य, ते सामर्थ्यसुद्धा ज्ञानसुख सामर्थ्य ऐश्वर्य पंचप्रकारसुद्धा या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या उद्धारणासाठीच देवतेचा वापर परमेश्वराकडून होत असतो. म्हणून देवता अप्रत्यक्षरित्या आपल्या उद्धारण कार्याला उपयोगी येत असतात. परंतु त्याचा अर्थ आपल्याला त्यांची भक्ती करायची असं आवश्यकता नाही. तो एक सिस्टमचा भाग आहे, त्यांची एक ड्युटी, त्यांचं एक कर्तव्य, परमेश्वरांनी दिलेली ती जबाबदारी ते करत असतात. आपण काय करायचं, त्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवायचं, आपण काय करायचं आपण ठरवायचं. त्याच्या हो आणि उरण्याचा जो धर्म देवता स्वरूपी नाही, त्याचप्रमाणे त्याच्यातला जो बदल आहे त्यांना कधीच करता येत नाही. म्हटले उच्च देवता कधी नीच होत नाही, नीच देवता कधी उच्च होत नाही. ते आपण बघितलं. त्यांचं स्वरूप मर्यादेत कधी बदल होत नाही. कर्मभूमीची देवता 500 योजन आहे, मग जरा 550 करू, 550 करू किंवा 450 करू, असंही होत नाही. असंही कधी होत नाही. कारण देवता उच्च नाही होत, नीच होत नाही. आणि मोक्षाला जाण्यासाठी स्वतः त्या संत सामुग्रीही मिळू शकत नाही. त्यांना स्वतःला मोक्षाला जाता येत नाही. बरं, मोक्षाला जायचं तर संत सामुग्री मिळवावं लागते. मग त्यांनी असं ठरवलं आपण संत सामुग्री करू, चांगलं भलं करू, चांगलं हित कसं करू, तसंही त्यांना करता येत नाही. स्वतंत्र बुद्धी नाही, स्वतंत्र विचारधारा नाही, स्वतंत्र क्रीडणं नाही, स्वतंत्र राहणं नाही, स्वतंत्र वागणं नाही, स्वतंत्र बोलणं नाही, स्वतंत्र देणं नाही, स्वतंत्र घेणं पण नाही. अशी काहीच त्यांच्यामध्ये नसतं. ती क्रियाच म्हणजे ती सिस्टमच नाही, ती प्रक्रियाच त्यांच्यामध्ये नसते. याच बाबतीत जीवाचा विचार जर केला तर जीवामध्ये हे सर्व लागू पडतं, हे लक्षात घ्या. पण त्यांची जी स्वरूप मर्यादा आहे ही ठरलेली आहे. कर्मभूमीची देवता इतकी स्वरूप मर्यादा, अष्टदेवनीची इतकी स्वरूप मर्यादा ठरलेली. 10 पटीत सर्व आहे. चैतन्य देवता त्याला अपवाद आहे, ती अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली असल्यामुळे तिची स्वरूप मर्यादा आहे, अनंतपट आहे, आपण बघितलं. पंचप्रकारात सुद्धा ते अनंतपट आहे, हे आपण बघितलं. त्यांच्यात कमी जास्त कधीच होत नाही म्हटले. या सर्व मर्यादा सर्वांना म्हणजे ब्रह्मांड असताना, पिंड असताना, विग्रहांना, व्यक्त मूर्तींनाही आपल्या अव्यक्त स्वरूपाची मर्यादा कधीच ओलांडता येत नाही. आता देवतेच्या अनुषंगाने देवतेला मर्यादा ओलांडता येत नाही. तुम्ही म्हणाल मग देवतेतून निघालेली पिंडस्थ आहे, तिला ओलांडता येत, तिलाही ओलांडता येत नाही. ब्रह्मांडस्थेलाही ओलांडता येत नाही, विग्रहालाही ओलांडता येत नाही. कोणाला त्याच्यातून जे जे निघालं. आता कर्मभूमीच्या देवतेची पिंडस्थ आहे, ती आहे किती 6000 किलोमीटर म्हणजे 500 योजन. तुम्ही आता आउट ऑफ कंट्रीला बाहेर निघाले फिरायला, विमानातून जात असताना ज्या वेळेस भारताची जी हद्द आहे त्या हद्दीच्या बाहेर तुम्ही बाहेर जाल, त्याच मिनिटाला ती जी पिंडस्थ आहे ती तिथंच राहते. आणि ती तिथं राहून वाट पाहत नाही बसत, ती लगेच मूळ तिच्या देवतेच्या स्वरूपात निघून जाते. तीच राहत नाही. संलग्नासारखं नाही का, तो संलग्न तसाच राहील तो. आणि संलग्न कोणाचा आहे, चैतन्याचा आहे, त्याच्यामुळे त्याला लिमिटेशनच नाही. तो सगळीकडे फिरल कुठेही त्याला, कारण अनंत ब्रह्मांडाला
व्यापलेली माया आहे आणि तिचा तो संलग्न असल्यामुळे तुम्ही कुठेही फिरा संलग्न तोच राहणार, कुठं राहण्यात आणि यायचा विषय नाही. पण पिंडस्था मात्र तिथं बाहेर पडते, म्हणजे तिला सुद्धा लिमिटेशन आहे. जो कर्मभूमीच्या देवतेचा विग्रह आहे त्या विग्रहाला सुद्धा 500 योजनांच्या बाहेर जाता येत नाही, ब्रह्मांडस्थेला सुद्धा बाहेर जाता येत नाही. त्याच्यामुळे अव्यक्त स्वरूपाची जरी मर्यादा आपण बघितली तरी ती सर्वांना लागू आहे, तो नियम सर्वांना लागू आहे. आणि मग ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्यामध्ये ती पिंडस्था कमी असते आणि ती पिंडस्था कमी असते म्हणून तिथं आपल्याला ज्ञान आणि प्रेमाचा युक्त देह नाही, म्हणून ज्ञान आणि प्रेमाचा अधिकार नाही. ते आपण काल बघितलं दुपारी का सकाळी. का युक्त देह म्हणजे काय, पहिल्या दिवशी बघितलं. युक्त देह म्हणजे काय, पूर्ण ब्रह्म ज्या आहे पिंडस्थाच्या युक्त, इंद्रियाच्या युक्त, अधिष्ठानाच्या युक्त, धैर्य, सिरियसता या साऱ्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहे, कुशळता असेल तर युक्त देह. आता आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्या पिंडस्था आपल्याबरोबर नसतात, त्याच्या पलीकडं आपण जाऊ, त्यांची जी अष्टदेवनीची जी मर्यादा आहे तिथपर्यंतच त्या राहतील, त्या निघून जातील. त्याच्या पलीकडं जाऊ, जसा जसा प्रवास वाढत आहे आपला लांब लांब जाईल तसतशा त्या पिंडस्था कमी होतात. पिंडस्था कमी झाल्या याचा अर्थ पाय आता गळून गेला असं होत नाही, ते असतं, फक्त त्यातलं जे अधिष्ठान असतं ना ते निघून जातं, ते परत मूळ स्वरूपाला आपल्या निघून जातं. पण आपण येतो, आल्यानंतर मात्र ते सिस्टमचं काम आहे, ते सामर्थ्याचं काम आहे, त्या देवतेतून ते परत पिंडस्था निघून परत त्या जॉईंट होतात, अटॅच होतात आणि आपण परत इकडे येतो. म्हणजे ज्या वेळेस अन्य किंवा इतर देशातला एखादा व्यक्ती येतो तर त्यावेळेसुद्धा इकडं आल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या पिंडस्था नाही आहे त्या जॉईंट होतात. हा बाहेर जाईल तेव्हा त्या परत इथंच राहतात. आपण सुद्धा प्रवास करू. म्हणजे सर्व सांगण्याचं तात्पर्य काय की अव्यक्त स्वरूपाची स्वरूप मर्यादा आपण बघितली ती ब्रह्मांडस्थाला लागू आहे, विग्रहाला लागू आहे, पिंडस्थाला लागू आहे, मळाला लागू आहे, सर्वांना लागू आहे. ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस त्या इथं राहतात, परत त्या आल्यानंतर त्या जॉईंट होतात. पण त्याच जॉईंट होत नाही, ते त्या आपल्या आपल्या मूळ स्वरूपात निघून गेल्यानंतर परत आल्यानंतर ते सिस्टमचा भाग आहे, त्याला सांगावं लागत नाही, तिथं उभं राहावं लागत नाही हद्दीमध्ये. अहो आमची पिंडस्था मग देवतेला फोन केला, अहो ते आता पाठवा लवकर, अजून आम्हाला एंट्री करायची आहे, किंवा तुमचं हे सांभाळा, असं काही नाही. सामर्थ्याचं काम आहे, हे आपोआप चालतं. अच्छा, आपल्याला कळत पण नाही, समजत पण नाही. हे सारं सिस्टमचं जे आहे हे सामर्थ्याने चालतं. त्याच्यामध्ये असा काही बदल होत नाही. तर अव्यक्त पाप पुण्य पण नाही काय तिथं घेऊन जर पाप केलं तिथं जाऊन तर कर्मनिष्पत्ती नाही ना, सांगितलं ना. मग पण याचा अर्थ काहीच लागत नाही असं नाही. काय लागेल मग? मग तिथं गेले तुम्ही म्हटले पाप पुण्य नाही लागत, कर्मनिष्पत्तीच नाही, मग करू थोडा एन्जॉय बाहेर जाऊन. आता तर आज सोपं झालेलं आहे की विमानात तिकीट काढलं का लगेच दुबईला जातं, अमेरिकेला जातं, आणखीन कुठं चायनात फिरून येतात, मौज मजा करून येऊ. कर्मनिष्पत्ती नाही, इकडं आल्यानंतर परत कपडे बिपडे घालून एकदम टाकाटाक, मग काहीच लागत नाही असं नाही आहे. संस्कार लागतात. तिथं गेल्यानंतर तुम्ही जे उद्योग केले ते इकडं आल्यानंतर ते परत करायला लावताल ना. तो जीव तो काय गुपचूप बसणार आहे काय? तो परत तुम्हाला ती सवय लागेल ना, त्याच्यावर संस्कार लागतात. पण कर्मनिष्पत्ती नाही. आता तिकडं जर ते जे जीव आहे त्यांचं पाठीमागचं संपतंय, पुढचं मात्र लागत नाही. कारण ती भोगभूमी आहे, इकडची भोग योनी आहे, ही भोग योनी, आणि ती भोगभूमीतला जीव आहे, ती भोग योनीच आहे. भोगभूमीतला जीव कोणताही असो, मानव देहात असो, तरी ती भोग योनीच आहे, कारण भोगण्यासाठी त्यांना दिलेली आहे. आणि तिथं कोणते जीव ऐश्वर्यवान जे आहे, श्रीमंत, हे परमेश्वराच्या संबंधात जे आहे ते तिकडं जन्माला आलेले आहे. तो आणखीन वेगळा विषय आहे. तो परमेश्वराच्या विषयामध्ये आपण ताईकडे या, तुम्ही इथं बसा, तुम्हीच इथं बसा, बायांमध्ये बसा, बायांमध्ये. अव्यक्तीची जी मर्यादा हीच व्यक्ताची मर्यादा आहे, ना कमी ना जास्त. अव्यक्तीची मर्यादा आपण बघितली 500 योजन, 5000 योजन, तर तीच व्यक्ताची पण आहे. ज्यावेळेस देवता व्यक्त होतात तीच स्वरूप मर्यादा असते, ब्रह्मांडस्थ होतात तीच स्वरूप मर्यादा असते, विग्रह होतात, पिंडस्थ होतात तीच स्वरूप मर्यादा असते. स्वरूप मर्यादेत बदल होत नाही आणि त्या नित्यबद्ध असल्याकारणाने त्या मोक्षाला सुद्धा जाऊ शकत नाही. हे काय स्वरूपी आहे, त्या नित्यबद्ध आहे म्हणून मोक्षाला जाऊ शकत नाही, परमेश्वराला प्राप्त होऊ शकत नाही आणि मोक्षाला जात नाही. याचा अर्थ यातून त्यांच्यामध्ये बदल पण होत नाही, त्या मोकळ्या पण होत नाही कधी.
कायमस्वरूपी जे बद्धनता असल्यामुळं कायमस्वरूपी या सिस्टममध्ये ते कार्य करत असतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. देवतामध्ये परंतु होण्याचा उरण्याचा भाव असतो. म्हणजे देवता हो जाणे उरो जाणे सूत्र आहे बघा. देवता हो जाणे उरो जाणे म्हणजे काय, ज्या ठिकाणी आहे तिथं पण असतात आणि अनेक ठिकाणी असतात, ते आपण बघितलात. पिंडस्थ आहे ना, सगळीकडं आहे. इथल्या बी जीवाकडं आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्या जीवाकडं आहे, भारतातल्या कोणत्या जीवाकडं आहे. म्हणजे एकच देवता अनेक जीवांमध्ये असतात. आणि ज्या आहे ती देवता जी आहे सामर्थ्य रूपाने ती बी तेवढीच असते, तिच्यात काही कमी उणेपणा काही येत नाही म्हटले. हो आणि उरण्याचा भाव आहे म्हटले. होणे म्हणजे अनेक ठिकाणी विभागून जाणे, अनेक ठिकाणी विभागले पिंडस्थाच्या अनेक जीवाच्या माध्यमातून, विग्रहाच्या माध्यमातून. देवतेचे परमेश्वराचे जसे अनंत अवतार होतात तसे देवतेचे सुद्धा अनंत विग्रह होतात, अनंत होऊ शकतात. फक्त त्याला लिमिटेशन आहे. त्या अव्यक्तातून ब्रह्मांडास्ता होतात आणि ब्रह्मांडास्तातून विग्रह होतात. ब्रह्मांडास्तातून परत दुसरा विग्रह, ब्रह्मांडापासून परत तिसरा विग्रह. विग्रहातून विग्रह होत नाही, तसं परमेश्वराचं नाही आहे. परमेश्वराच्या अव्यक्तातून अवतार होतो, अवतारातूनही अवतार होतो, लिमिटेशन काहीच नाही. परमेश्वराचा अनंत अवतार झाले, अनंत अवतार आजही आहे आणि अनंत अवतार उद्याही होतील. कारण अनंत जीव, देव कच्छ होती मच्छी होती, म्हणजे तिथं बी अवतार घेतात परमेश्वर, तिथंही संबंध देतात. तिथे आता त्याला लिमिटेशन आहे, ते परमेश्वराच्या याच्यात बघणार आहोत आपण. तो आणखीन विषय आपला देवतेचा चालू आहे, त्याच्यामुळे मी तिकडे घेऊन जात नाही. तिथं काय काय कार्य होतं, कोणाचं कार्य होतं, तिथं काय काय असतं काय नसतं, ते आपण परमेश्वराच्या याच्यात बघणार आहे. परंतु परमेश्वर अनंत अवतार होतात, तसे देवतेचे सुद्धा अनंत अवतार होतात. परंतु परमेश्वराचे अवतार होण्याचे 3 प्रकार आहे आणि देवतेचे अवतार होण्याचे किती प्रकार आहे? 4. परमेश्वराचे अवतार होण्याचे किती प्रकार आहे? गर्भ, पतित आणि दवडणे. तसं देवते जे आहे गर्भातूनही होतात, पतित उठवण्यातूनही होतात, दवडण्यातूनही होतात. परंतु एक रचून होतो, म्हणजे स्टॅच्यू तयार करायचा, त्याच्यात घुसायचं. परमेश्वर रचून अवतार घेत नाही का, तर परमेश्वराला जीवाचं भलं करायचं, हित करायचं, आणि त्या रचून अवतारातून कोणत्या जीवाचं हित होत नाही. जो परमेश्वर जेव्हा गर्भातून अवतार होतो तर त्या गर्भातून अवतार घेतल्यानंतर त्या मात्या पित्याचं हित, सारे संबंधी आहे ते येतात त्यांचं हित. तसं रचूनाला काही विशेष राहत नाही, म्हणून रचून अवतार घेत नाही. परमेश्वर 3 प्रकार, देवतेचे 4 हा एक प्रकार आहे. परमेश्वर रचून अवतार घेत नाही, पण परमेश्वर विलक्षण अवतार घेतात. परंतु तो आपण याच्यामध्ये पकडत नाही, आपण 3च पकडतो. विलक्षण अवतार अजून वेगळा विषय, तो परमेश्वराच्या याच्यात आपण घेणार आहे की विलक्षण अवतार कोणता, हा 4था प्रकार आहे. परंतु तो आपण याच्यात जनरल नॉलेज म्हणून, फक्त माहिती म्हणून आपण घेत असतो. तर अनेक ठिकाणी विभागाने मूळ स्वरूपात मात्र त्या देवता ज्या आहे ज्या जशाच्या तशाच असतात, त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही, तशाच राहतात. जीव स्वरूप एक दिशा असल्याने एकाच वेळी अनेक ठिकाणी मात्र जाऊ शकत नाही, राहू शकत नाही. हे देवतेतला आणि जीवातला नेमका फरक आहे. देवता एकाच वेळेस अनेक ठिकाणी राहतात, जीव मात्र एकाच वेळेस एकाच ठिकाणी राहतो. तो कुठंच दुसरीकडं राहू शकत नाही. हे जीवाचं कमीपण आहे देवतेपेक्षा, आणि हे देवतेचं सामर्थ्य जीवापेक्षा, हे लक्षात घ्या. जीव हा कुठं जाऊ शकत नाही, त्यांनी ठरवलं तरी जाऊ शकत नाही. तो एका वेळी एकाच ठिकाणी राहतो. मात्र देवता या जीव स्वरूपाच्या अगदी विरुद्ध आहे म्हटले. ह्या बाबतीत तरी अनेक ठिकाणी राहतात, अनेक ठिकाणी कार्य करतात. देवता स्वरूप ह्या विशेषामुळे एकाच वेळेस अनेक ठिकाणी विभागू शकतात, राहू शकतात. त्याच वेळेस त्या स्वरूपात मात्र त्या जशाच्या तशाच राहतात. अनेक ठिकाणी जाऊनसुद्धा ते जीव देवतेचं जे स्वरूप आहे त्या तसलं तसंच आहे, त्याच्यात काही उणेपणा नाही, काही कमीपणा नाही, काहीच होत नाही. सामर्थ्य म्हणून त्यांच्यामध्ये काही कमीपणा होत नाही. हा एक फरक आहे म्हटले. ब्रह्मांड व्यापाराच्या वेळी या देवतांची स्वरूपे ब्रह्मांडास्ताच्या रूपाने उरण्याच्या भावातून व्यक्त परमेश्वराच्या व्यापारासाठी होतात, आणि परत ह्याच देवतेच्या अजून एक शक्ती परमेश्वराच्या अंडर कार्य करते, त्या ओळखणी माया, का ज्या फक्त दैवराटीसाठी काम करतात. म्हणजे कर्मराटीसाठी त्या देवता कार्य करतातच, पिंडस्थाच्या माध्यमातून कार्य करतातच, विग्रहाच्या माध्यमातून कार्य करतातच. परंतु अधिक एक्स्ट्रा परमेश्वराच्या या दैवराटीसाठी सुद्धा ओळखण्याच्या माध्यमातूनही बी कार्य करतात. म्हणजे ह्या देवता एकाच वेळेस अनेक ठिकाणी कार्य करून
जे मूळ स्वरूप आहे मात्र ते जसं तसंच आहे, त्याच्यात काही फरक नाही. सामर्थ्याचं कार्य सामर्थ्य म्हणून. आणि हे सारं जे सिस्टम आहे हे फक्त आणि फक्त जीव उद्धारण्यासाठीच कार्यरत आहे, जीव उद्धारण्यासाठीच कार्याला लावलेलं आहे. म्हणजे देवतेचं काम एकच आहे, परमेश्वराच्या जीव उद्धारण्याच्या व्यसनाला उपयोगी पडणं. ब्राह्मण त्याच्यासाठीच आहे ना, अनंत जीवाचं सकळ जीवाचं चिंतन करणे म्हणजे त्याच्यासाठीच आहे. म्हणून देवतेचं सारं जे कार्य आहे तिचं वैयक्तिक काहीच नाही. वैयक्तिक ती कोणाला काही देऊ शकत नाही, कोणाकडून काही घेऊ शकत नाही. परमेश्वराच्याच कार्याला ती पूर्णपणे वेचलेली आहे. वेच म्हणजे काय? पूर्णपणे आवडीपूर्वक, ते पण कंटाळवाणं नाही, बेजबाबदारपणा नाही, आवडीपूर्वक ते जी ड्युटी आहे, ती कर्तव्य आहे, जी जबाबदारी त्या देवता पूर्णपणे पार पाडतात. आणि एवढं करूनही त्या मूळ स्वरूपामध्ये तशाच असतं. यावेळच्या उरीच्या भावाला वेचाचा भाव असेही दुसरे नाव आहे. वेचाचा भाव, वेच परमेश्वराच्या या कार्याला वेच निर्माण होऊन अनेक ठिकाणी राहून सुद्धा मूळ जे आहे तसं तसंच आहे. एकाच वेळी आनंद व दुःखाचा भोग यामुळंच त्या उपभोगू शकतात. एकाच वेळेस आनंद बी दुःख बी. आता पिंडस्थाच्या माध्यमातून एखाद्या जीवाला दिलेलं त्याला काहीतरी दुःख आहे, ॲक्सिडेंट आला, अडचण आली, त्याचं काही तुटलं फुटलं, त्या देवतेला त्या पिंडस्थाच्या माध्यमातून दुःख होईल. आणि एखादा जीव सुखात आहे, आनंद उपभोगतो, काहीतरी सुख उपभोगतोय, तर त्या देवतेकडं सामर्थ्य असल्यामुळं एकाच वेळेस ती देवता सुख पण उपभोगते, दुःख पण उपभोगते. आपलं असं होतं का? आपल्याला जर काटा टोचला तरी आपल्याला आता गोडधोड खाऊ घाला, काही करा, आपलं वेच सारं तिथंच आहे. सतत सर्व आपलं दुःखच ते सतत सल 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 तेच करत राहतो. आपण एका वेळेस एकाच ठिकाणी राहतो. बरं वाटलं आणि त्याच वेळेस आपलं म्हणणं काय मधीच आलं. आपल्याकडं तसं नाही आहे. आपण एका वेळेस एकाच ठिकाणी राहतो, कारण जीव हा एखादी. पण देवतेचं हा एक जीवाच्या अगदी उलटा भाग आहे. हो जाणे उरो जाणे, एकाच वेळेस अनेक ठिकाणी आणि अनेक ठिकाणं असून जिथं आहे जेवढं आहे तेवढं परत तसंच राहणे, हा याला म्हणतात हो आणि उरो जाणे. आणि याला म्हणतात वेचाचा भाव. हे शब्द लक्षात ठेवायचे. हे जीवाच्या अगदी उलटे होण्याच्या उरण्याच्या विशेषामुळे देवता एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी देवता स्वरूपाने असे निरनिराळे विभाग होऊ शकतात. म्हणून एकाच वेळी या देवतेच्या स्वरूपाचा अनेक विभाग आहे. आणि ते विभाग काही विभाग सुख भोगतो, काही विभाग दुःख पण भोगतो, त्याच वेळी दुःख पण भोगत असतो. मग एखाद्या देवतेची पिंड असतात किंवा विग्रह आहे, त्याला दुःख भोगत असला तर त्याला ते मूळ स्वरूप आहे त्याला दुःख होतं, तर त्यांची ब्रह्मांडस्था मात्र दुःख भोगत असतं. आणि त्याच वेळेस त्याच अनुषंगाने एखादा विग्रह असेल, एखादा पिंडस्थ असेल, दुःख भोगत असेल, तर त्याची ब्रह्मांडस्था सुख पण भोगत असते. म्हणजे दोन्ही बी एकाच वेळेस उपभोगण्याचं ते सामर्थ्याचं देवतेमध्ये कार्य असतं. तसं जीवामध्ये नाही. त्याचप्रमाणे एकाच ब्रह्मांडस्थेपासून अनेक जे विग्रह आहे ते विभागलेले असतात, अनेक विग्रह आहे, आणि त्याचं बी कार्य चालूच असतं. ती एकाच वेळेस विग्रह सुख भोगतो आणि दुःख पण भोगतो. म्हणजे एका देवतेची एकाच माणसाच्या शरीरातील ज्या पिंडस्थ आहे, काही दुःख भोगत असतात, काही सुख भोगत असतात. त्या सर्व काही या माणसाच्या ठिकाणी सुख भोगत जरी असलं, दुःख भोगत असलं, तर ते सर्व त्याचा जो मूळ जो परिणाम आहे तो ते देवतेला उपभोगता पण येतो, दुःख पण आणि सुख पण. म्हणजे हे थोडंसं सामर्थ्याचं काम आहे. आपण म्हणतो कसं काय एकाच वेळेस कसं करणार, ते सामर्थ्याचं कार्य, एक सिस्टमचा भाग आहे म्हटले. देवता स्वरूप मनोधर्माने देखील एकाच वेळी अनेक ठिकाणी व्यापार करू शकतात. मनोधर्माने सुद्धा एकाच वेळी एकाच ठिकाणी नाही, अनेक वेळा ते कार्य करतात. म्हणूनच एकाच देवतेची ब्रह्मांडस्था सृष्टी व्यवस्थेचे कार्य करते. एकाच देवतेची ब्रह्मांडस्था सृष्टी व्यवस्थेचं पण कार्य करते. त्याच वेळेस तिच्या पिंडस्था पण अनेक देवतेच्या जीवामध्ये कार्यरत असतात. त्याच वेळी देवतेच्या अव्यक्त स्वरूपाची ओळखणी परमेश्वराच्या कार्यासाठी पण लगेच कामाला आलेलीच असते. म्हणजे बघा, सृष्टी रचनेमध्ये जीव उद्धारण्याच्या व्यसनामध्ये कार्याला आलेली आहे. त्या देवतेला सुख द्यायचं आहे, दुःख द्यायचं आहे, संयोग योग सहाय्य करायचं आहे, काय करायचं हे एक सिस्टमचा वेगळा भाग. कार्य परमेश्वराचं आहे, सृष्टी चालवण्याचं काम परमेश्वराचं आहे, म्हणून ती देवता लागलेली. त्याच वेळेस पिंडस्थाच्या माध्यमातून सुद्धा जीवामध्ये असे आहे हा दुसरा भाग. तिसरा परत ओळखणीच्या माध्यमातून परमेश्वराच्या या दैवराटीसुद्धा कार्यरत आहे. म्हणजे एकाच देवता अनेक ठिकाणी अनेक पद्धतीनं अनेक प्रकारे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. असं कोणत्याही एखाद्या व्यक्तीकडे कलेक्टर असेल किंवा तहसीलदार असेल, त्याला काही अनुषंगाने कधीतरी 2-4 दिलेले राहतात बघा.
तरी ते कायमस्वरूपी नसतात. एक इमर्जन्सी म्हणून त्याला 2 चार्ज येईल राहतो, तो लगेच वाट पाहतो का कधी येईल आणि हा चार्ज येईल, कारण त्याचा एकच चार्ज, त्याला 2 कामं करताच येत नाही. आपल्याला सुद्धा आपण विचार करायचा की एकाच वेळेस 2 काम करू शकत नाही. करून बघा तुम्ही. ज्यावेळेस विचार करताय त्याच्यावेळेस टी व्ही पाहा, ज्यावेळेस टी व्ही पाहता त्याच्यावेळेस जेवण करा, होत नाही. कोणतं तरी एकच लक्षात राहील. जेवण झाल्यानंतर तुम्ही जर टी व्हीकडे पूर्णपणे वेचलेले असेल त्या टी व्हीमध्ये तुमचं लक्ष असेल, जेवण झाल्यानंतर जर विचारलं का काय भाजी खाल्ली ते सांगता येत नाही, कारण आपलं तिथं एकाग्र होतं. आणि जेवणामध्ये इंटरेस्ट असेल तर टी व्हीमध्ये काय चाललं, कोणती मालिका चालली हे आपल्याला सांगता येत नाही. फक्त टी व्ही चालू राहते, नाही तर जेवण चालू राहतं, काहीतरी एक चालू राहतं. मुलांना बघा, आपण जेव घालायला काय करतो, ते जेवत नाही, मग काय करतो, मोबाईल लावून देतो किंवा टी व्ही लावून देतो, त्याच्यामध्ये टॉम अँड जेरी लावलं तर तो जरा त्याच्यामध्ये गुंग होऊन जातो, तोपर्यंत मग त्याला आपण भरवत असतो. हे अनुभव आपले आहे, कारण जीव हा एकाधी. तसं देवतेचं नाही. देवता एकाच वेळेस अनेक ठिकाणी विभागतात, अनेक ठिकाणी कार्याला येतात, अनेक ठिकाणी कार्य करत राहतात. आणि हे कार्य करत असताना एकाच वेळेस सुख पण भोगतात आणि दुःख पण भोगतात. हे सामर्थ्याचं कार्य, हे फक्त देवतेकडं आहे. आणि देवतेचं हे सामर्थ्य जे आहे पुरेपूर परमेश्वर उद्धार कार्याला, जीवाच्या उद्धारण कार्याला वापरतात, हे आपल्या लक्षात येतं याच्यावरून. पूर्णपूर्ण जे बी जिथं आहे तिथं ओळखणे काय, जीव उद्धारण्याच्या व्यसनासाठी जे दैवराटी जे जीव आहे त्यांच्यासाठी सिस्टमचा भाग आहे. त्याच्यामुळं ह्या सृष्टी रचनेच्या कार्यासाठी जबाबदारी दिलेली, त्याचं कार्य देवतेकडं आहे, ते परमेश्वराने दिलेले जबाबदारी दिलेली, ते करत राहतात. म्हणजे सृष्टी त्याच्यासाठी असल्यामुळं ज्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, त्याच कार्यासाठी देवता पण असतात, म्हणून तो एक सिस्टमचा भाग आहे. आता आपण या शहरात राहत असताना बरेच कामगार आहे इथं, त्या कामगारांचा आपला अर्थार्थी संबंध येतो का, नाही येत. ते त्यांचं काम करत राहतात, आपण आपलं काम करत राहतो. तसंच देवतांचे काम करतात, त्यांना तुमच्याकडे पाहण्याला लक्षच नाही, वेळच नाही आहे, कारण ते तुमचं नाही ऐकू शकत. परमेश्वराने जो आदेश दिलेला आहे, परमेश्वराने जी जबाबदारी टाकलेली, त्यांना त्यांचं ऐकायचं आणि त्या ऐकण्यातून त्यांची जबाबदारी पार पाडायची. ते तुमचं ऐकू शकत नाही. तुम्ही आता लोक मंदिरात जातात, हे करतात, ते करतात, त्याच्यासाठी त्यांचं सारं थांबलेलं असतं. ते एकच पाहतात का हा जीव, या जीवावर आपला मळ, त्या मळावरती कर्माचे चिन्ह, आणि याची वेळ आली का, मग कोणती वेळ आली, भोगवायची का सुख देण्याची, तेवढेच ते करतात. मग हा किती वेळा आला, किती नारळ आणले आणि किती भक्ती केली, किती नारळ फोडले, किती पारायण केले, आणि मग आता याला किती सूट द्यायची का, हे देवतेला अधिकारच नाही. देवता फक्त त्या चौकटीत काम करते. फक्त कालच आपण बघितलं का, त्या जीवाचं अज्ञान असल्यामुळे तो त्याची अवस्थाच तशी, त्याची लेवलच तशी. एखादा शिपाई होतो, एखादा क्लर्क होतो, एखादा ऑफिसर होतो, जीव तर एकच आहे. शिक्षण कधी कधी तर सारखेच असतात, मग त्याची ती अवस्था असते, किंवा शिक्षणामध्ये बदल असल्यामुळं त्याची ती लेवल असते. म्हणून त्यांना ते जीव जरी एकच असला तरी अवस्था वेगळ्या असतात, अधिकार वेगळे असतात, पगार वेगळे असतात, बाकीचे त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी, सारं वेगळं असतं. तसंच देवतेचं आहे. पण देवता मात्र या कार्यामध्ये अनेक ठिकाणी कार्याला येत असते, आणि ते कार्य करत असतात परमेश्वराच्या या उद्धारणाच्या सिस्टममध्ये कार्याला आलेले असते. त्याच्यामुळे कोणत्याही देवतेला, कोणत्याही जीवाकडं पाहण्याला वेळही नाही, किंवा झुकतं माप द्यायला वेळ नाही, त्या देऊ शकत तो अधिकारच नाही आहे. म्हणून देवता भक्ती करणाऱ्या लोकांना हे माहीत नाही आहे, कारण बोध नाही आहे. आणि तुम्हाला बोध आहे, हे माहीत आहे, आणि तरी जर तुम्ही अज्ञानाने भक्ती करत असेल तर अप्रत्यक्ष त्या देवतेचीच करताय, त्याच्यामुळं करून उपयोगच नाही. म्हणून परमेश्वराची भक्ती करायची, आणि ती बी कशी करायची, समजून उमजून जाणून परमेश्वराची भक्ती केली तर एकनिष्ठ भक्ती होईल, तर ती दैवराटीची भक्ती होईल, तर परमेश्वराचं साह्य होईल. आणि हे साह्य परमेश्वराचं भेटावं याच्यासाठी देवतेपासून आपल्याला तुटावं लागेल. ते त्यांच्या कामामध्ये त्यांना काम करू द्या. आपण त्यांच्याकडून डिस्टर्ब होता कामा नाही ना, आपल्यामुळं त्या डिस्टर्ब होता का, त्या काही डिस्टर्ब होत नाही. उलट आपण का बरं इतर ठिकाणी देवतेच्या मंदिरात जात नाही, आपल्यापासून काही अपवित्रता येऊ नये, त्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण जात नाही. मग आपण मलमूत्र करतोय, धूळ उडवतोय, इकडं मंदिरात गेल्यानंतर काही आपल्याकडून चुकीच्या अविधी घडताय, म्हणून त्या देवतेला आपण उलट त्या देवतेचं पावित्र्य राखतो. आपण देवतेला मानत नाही असं नाही, त्या देवतेचं पावित्र्य राखतो म्हणून आपण जात नाही, कारण ते सामर्थ्य आहे ना. आता हे ट्रस्टीची जागा आहे, या ट्रस्टीमध्ये कोणी येऊन काही करू शकतं का,
त्यांना काही करायचं, गाडी जरी पार्किंग करायचं तुमची परवानगी घ्यावं लागेल. तसं त्या देवतेचं एक सामर्थ्य, त्या सामर्थ्याचा एक भाग आहे. तिथं जाऊन तुम्ही काही केलं तरी तो प्रॉब्लेम येणारच. येतीचे असले म्हणून काय झालं, त्यांच्याकडे सामर्थ्य, त्याच्यामुळं आपण तिथं मंदिरात न जाणं, त्यांच्या त्या स्पेसमध्ये न जाणं, हे नियम आहे आपला, म्हणून आपण जायचं नाही. आपल्याला उलट ती ओळख आहे त्यांची, त्यांच्या सर्व सामर्थ्याची जाण आहे म्हणून आपण जात नाही. आपण घाबरतोय, भीती आहे म्हणून जात नाही असं नाही. आपला काही संबंधच नाही. जायचं आहे तरी कोणत्या अनुषंगाने जायचं आणि करायचं काय. तिथं खाणं नाही, पिणं नाही, मलमूत्र नाही, हे नाही, ते नाही. संग्रह पाळण्याच्या उद्देशाने कुठं जरी जायची गरज पडलीच तर लगेच लवकर, जास्त वेळ नाही. मला आता दररोजचे फोन येतात काही ना काही. एक आता मध्ये नवरात्र झाले, नवरात्रामध्ये मग मंदिरं असतात, मंदिर आहे पुढं गरबा, काय त्याला काय दांडिया डान्स असतात. मग एक उपदेशी मला फोन केला की बुवा जाण्याची इच्छा आहे, परंतु मंदिर आहे, मंदिराच्या पुढं मंडप आहे, मंडपच्या तिकडं ते गरबा चालतात, वय तर तेच आहे. म्हटलं जायला काही हरकत नाही, परंतु त्याच्यासाठी एक सुरक्षित अंतर ठेवायचं आहे. मंदिर आहे, मंदिरात जायचा विषयच येत नाही, तिथं खाण्याचा काही विषय येत नाही. त्याच्या पुढं मंडप आहे, मंडपाच्या एक कोपऱ्यात जिथं आपण लास्टला तिथं जाऊन खेळ, थोडंसं टाईमपास कर, काय करायचं कर आणि निघून ये. लयच हाऊस आहे तुला तर. कारण ते वय जर त्याला म्हटलं नाही जाऊच नको, ते देवता उठेल आणि लगेच तुझ्यावर बसेल, तो म्हणशील मग तो तुमचा धर्म सोडतो मी. त्याचं वय आहे ना. तर त्या पद्धतीनं त्याला समजलं तिथं जायचं, आपण गरबा खेळणार, तिथं ते सर्व धूळ उडणार, हे होणार, ते होणार, साऱ्या गोष्टी. आता ती देवता त्याच्या भक्ताचं ती सहन करेल, आपण त्याची भक्तच नाही आहे ना. बरं, त्याच्यामुळं ती लगेच उठेल, आपल्या डोक्यावर बसेल ना, आपण आजारी पडून आपण मरू, असातला भाग नाही. आपल्यामध्ये मलिनत्व येण्याची शक्यता असते. तीर्थक्षेत्र देवता ह्या आपलावतात जीवाला. आपण परमेश्वर भक्ती आपल्याला जी भेटली आहे त्यातून जाण्याची शक्यता असते. मलिनत्व आल्यानंतर आपण म्हणतो काय होत नाही, काही होत नाही, म्हणजे अगोदरच बेजबाबदार, त्याच्यात आणखीन बेजबाबदारी निर्माण होते आणि आपल्यामध्ये मलिनत्व येऊन आपण हळूहळू आपल्या धर्मावरून, परमेश्वर भक्तीवरून जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण जायचं नाही. जायचं नाही याचा आता खूप मोठा प्रोपोगंडा असा काही विषय नाही आहे. संग्रह पाळण्याच्या उद्देशाने आपण, समाज आहे, नातेवाईक आहे, काही ठिकाणी जावं लागतं, तर जायचं कसं, कोणत्या उद्देशाने जायचं, किती जायचं, कसं जायचं, हे आपण आपली नियमावली आखून घ्यायची. तिथं कधी कधी जेवणाचा प्रसंग पडतो, मग 2 घास कमी खा, टाळण्यासारखं असं तर टाळा. अन्य लोक किती कट्टर असतात बघा, त्यांचा जर उपवास असेल तुम्ही किती त्यांना ऐकणारच नाही. तुमचा धर्म तुम्ही सांभाळायचा. मग गुरु केलेला आहे, आमच्या धर्माचा नियम आहे, आम्हाला चालत नाही, विषय मिटला. जबरदस्ती कोण करणार आहे, करू शकत नाही. परंतु आपण काय करतो, तडजोड करतो, पर्याय पाहतो, कॉम्प्रोमाइज करतो. समाजात राहायचं, त्यांना नाही समाजात राहायचं. मी बघितले देवतेचे भक्त अत्यंत कट्टर असतात, ते काहीच विचार करते, ते सांभाळतात म्हणजे सांभाळतात. त्यांना किती बोला, काही बोला. एक तर त्यांना कळत काहीच नाही, तत्त्वज्ञानावर बोलायला लागलं तर ते ऐकून घेतात, ते बोलतच नाही, कारण त्यांना माहीतच नाही, समजतच नाही, चर्चाच करत नाही. आपल्याला थोडं माहीत असतं, आपल्याला एवढी खुमखुमी असते बोलायची, चर्चा करायची, आणि त्याचं अर्धवट ज्ञान, त्याच्यामुळं आणखीन प्रॉब्लेम. त्याच्यामुळं चर्चा न करता आपला धर्म कसा आपल्याला सांभाळता येईल व्यवस्थितपणे हे बघायचं आहे. देवता देवतेचं कार्य करतात, एकाच वेळेस आनंद व दुःख उपभोगण्याचं ते सामर्थ्य मात्र देवतेमध्ये असतं. तिथं जाऊन गरबा शिकून घ्यायचा, हां, आणि आपल्या इथं गरबा खेळायचा. करू शकतात ना, त्याला काय शिकायचं काय कारण नाही. बायांना येतच गरबा. हे बघा, नवरात्र आहे बरोबर. आता नवरात्रामध्ये आपले मुलं आहे, मुली आहे, वय आहे, त्या वयामध्ये त्यांनाही आकर्षण आहे, त्यांनाही जाण्याची इच्छा आहे. परंतु तुम्ही जो प्रयोग केला, सारे मानभाव तुमच्यावर तुटून पडतील, ही विपरीत झाले म्हणशील. एक तर मला बोलवलं तरी विपरीत झाले असं म्हणताय. तेव्हा गरबाचा कार्यक्रम करायचा. मान व संप्रदायाच्या मुलामुलींसाठी श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट, बजाजनगर गरबा कार्यक्रम राबवू शकता, त्यात काय विशेष. गणपती 10 दिवस बसतात. आता मुलं असतात, मुली असतात, आजूबाजूला गल्लीत बसवलेले असतात, शेजारी असतात, पाजारी असतात. 10 दिवसाचा कार्यक्रम, त्यावेळेस तुम्ही नवरात्रात कार्यक्रम 9 दिवस राबवताना, गणपतीमध्ये 10 दिवसाचा 10 दिवस कार्यक्रम राबवा. नाही तर सत्संग घ्या. इकडं तिकडं जाण्याच्या ऐवजी इकडं येतील.
धर्मतत्वज्ञान चिंतन होईल, मनन होईल, काहीतरी स्मरण होईल, काय जे बी करायचं ते राबवा, तुम्ही राबवू शकता. इथं आरास करू शकता. जशी आता ज्याची पंगत आहे, आज XYZ एका व्यक्तीची पंगत आहे, त्यांनी ठरवायचं इथं कशी आरास करायची. करा आरास, फुगे आणा, फुलं आणा, काय ते लाइटिंग करा तुमच्या मंदिरावर, तो खर्च तुमचा करा, तुमची इच्छा आहे. तुम्हाला वाटत असेल श्रीकृष्ण महाराजांचं एखादं काय गोवर्धन पर्वत उचलण्याचा काही तुम्हाला हे करायचं आहे, करा, तो काही अडचण नाही. दररोज वेगवेगळे करा, नाही तर सर्वांनी मिळून एक करा. गणपती बसवण्याची काही गरज नाही. गणपती पाहणारे जे लोक येतील ना, ते बी येतील श्रीकृष्ण मंदिरात काहीतरी आहे म्हणते, करा ना. दररोज श्रीकृष्ण महाराजांच्या बाललीला दाखवू शकता तुम्ही, त्यातून चित्रातून दाखवू शकता किंवा याच्यातून दाखवू शकता, करू शकता. ही कल्पकता तुम्हाला धर्म सांभाळण्यासाठी वापरावं लागेल. व्यावहारिक बुद्धी धर्मी उपयोगाला लावायची. कारण तुमचे मुलं बाळं आकर्षित होणार, तिकडं जाणार नाही, जाऊ शकत नाही, जायचं नाही आहे, पाठवायचं नाही. आणि तुम्ही त्यांना सांगितलं जायचं नाही, जायचं नाही, त्यांना आणखीन ते डोक्याला ताण होतं. मग आपले आईवडील, आपले बाप आपल्याला अमरीशपुरी वाटायला लागतं तो मुलाला, काय डोक्याला ताण, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, म्हणजे खलनायक वाटतं तो. आणि मम्मी तर डायरेक्ट दुश्मनच वाटते. हिलाच एक तर कळत नाही, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. हाय बाबा, कुठं जायची गरज नाही, आपल्या मंदिरात जा, त्यांच्याशी चर्चा करा, थोडीसं जुजबी माहिती द्या, नॉलेज द्या, काय आहे ते, गेलं तरी कसं जावं, जायची गरज नाही आहे, का गरज नाही, गेली तर काय फायदा होईल, गेलं तर काय नुकसान होईल. त्याच्याऐवजी आपणच राबवलं तर विषयच येत नाही. राबवले तर तुम्ही आणू शकता, तुम्ही ते येऊ शकता, इथं कार्यक्रम होऊ शकतो. करण्यासारखं भरपूर आहे. तत्त्वज्ञानाला छेद जाणार नाही. या चौकटीत राहून तुम्हाला ह्या कल्पकता वापरता येऊ शकतात. सजावट करा 10 दिवसाची, दररोज एक सजावट वेगवेगळी, लाइटिंग करा, काय प्रॉब्लेम नाही. तरी आपल्याकडे आता जे देवपूजा सोडतात मार्गांमध्ये बघा, विशिष्ट वेळेस, कोणत्या वेळेस, आषाढी एकादशी असते. लोक काय सांगतात, आषाढी एकादशीला ते लोक त्यांच्या देवतेची भक्ती करतात, जातात. मग आपले लोक आपल्याकडे आले पाहिजे, त्यांना इकडं तिकडं जायला वाटत आहे, तर मग देवपूजा सोडल्यानंतर त्या निमित्ताने येतात. तसंच आहे गणपती, का सगळी का गर्दी आहे ना, मग आपल्या इकडे गर्दी असायला पाहिजे. करा काहीतरी आरास करायची, त्याला काय फरक पडतो, काय फरक नाही पडत. नवरात्रात नाही तरी तुम्ही कार्यक्रम राबवतातच आहे ना. संध्याकाळचा सत्संग झाला, 8 वाजेपर्यंत का 9 वाजेपर्यंत सत्संग होतो, जेवण झाले की 1 तासाचा गरबा डान्स, त्यातून माणूस उलट फ्रेश होतो, स्ट्रेस जातो निघून, जरा मन मुराद वरती काही नाचतात आलं पाहिजे असं काही नाही आहे. थोडा एन्जॉय, काय नाही फरक पडत, त्यांनी काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु त्याचा उद्देश काय आपला हा क्लिअर आहे ना, मग त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. आपले मुलं बाळं इकडं तिकडं जाऊ नये, त्यांना वाटतंय म्हणून. मग नाही तर विनाकारण जाय बाबा, थोडंसं लांबच कर, कशाला जातो, पहिल्यांदा तर कशाला जातो इथून सुरुवात होते. जाऊ नये, असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल, अगोदर त्याच्या मनामध्ये गैरसमज, अज्ञान, आणखीन भीती. बरं जायचंच असेल तर मग असं जाय, बरं गेला तर तो येईपर्यंत आईला टेन्शन असतं, ती देवता त्याला तशीच बांधून नेते का काय, तिकडं ठेवते का काय, आईला टेन्शन, बापाला टेन्शन, फोनवर फोन, निघ चाल लवकर, तर काय वाईट घ्या, आहे की नाही. त्याच्यामुळं या गोष्टी तुम्ही राबू शकता, असं काही नाही, घाबरण्याचं काही कारण नाही आहे. परंतु नियम आहे ते त्यांच्या नियमामध्ये काम करतात, आपण आपल्या नियमामध्ये काम केलं पाहिजे. होण्याचा उरण्याच्या विशेषामुळे, हो आणि उरणे जाणे देवतेचं जे आहे तो विशेष आहे, वैशिष्ट्य आहे. त्या विशेषामुळे देवता एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी देवता स्वरूपाचे असे निरनिराळे विभाग होऊ शकतात, आपण ते बघितलं. म्हणून एकाच वेळी एका देवतेच्या स्वरूपाचा एक विभाग सुख उपभोगतो, दुसरा विभाग दुःख उपभोगू शकतो. एखाद्या देवतेचे पिंड असता विग्रह दुःख भोगते, काही ठिकाणी सुख भोगतात. एकाच देवतेची माणसाच्या शरीरातील पिंड असता दुःख भोगत असते, दुसऱ्या ठिकाणी ती पिंड असता सुख भोगत असते. तेच देवतेपर्यंत त्याचा परिणामकारक होत असतो. आणि हो आणि उर जाण्याचा जो विशेष आहे, या वैशिष्ट्यामुळे त्याला ते शक्य आहे, त्या देवतेला त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, म्हणून ते शक्य आहे. देवता स्वरूप मनोधर्माने देखील सुद्धा अनेक ठिकाणी वेचाच्या भावाने जाऊ शकते. म्हणून एका देवतेचे ब्रह्मांड असता सृष्टी व्यवस्थेलाही कार्य करते. ओळखणी मायेच्या माध्यमातून परमेश्वराच्या ठिकाणी कार्यरत असते. पिंडस्थाच्या माध्यमातून सुद्धा अनेक ठिकाणी ती कार्याला येत असते, एकाच वेळेस अनेक ठिकाणी. तसं जीवाचं नाही आहे.
आता फळ संपादकत्व, हे जे फळ संपादकत्व आहे देवतेचं, ज्या जीवाने जे जोडलं आहे ते देण्याचं परमेश्वराकडूनच येतं, परंतु देवतेच्या माध्यमातून. एखादा चोर आहे, त्यांनी चोरी केली का न्यायालयातले लोक येतात का त्याला पकडायला? सिस्टम आहे ना, पोलीस पकडतात. बरं पकडतात त्याला लगेच फासावर चिटकावतात का? नाही, त्याला तो त्या पोलिसांना तो अधिकारच नाही. ते त्याच्यावर कंप्लेंट करतील, मग साक्षी पुरावे खरंच काय ते सर्व कागदोपत्र, मग त्याला कोर्टापुढं, मग कोर्टसुद्धा लगेच आणला हा चोर आहे का लगेच, असं होतं का? त्याचे सारे परत ती एक सिस्टम राबवली जाते आणि नंतर मग शिक्कामोर्तब होतो. तसं हे फळ संपादकत्व देवतेचं काम आहे. तुमचं जे आहे तीच ती देवता देणार आहे, त्याच्यावर अन्याय होणार नाही, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ही देवतेचा सिस्टमचा एक भाग आहे. म्हणून ते मळ त्याच्यावरती चिन्ह, त्यातून मग ते फळ संपादकत्व ही देवता करत असते. सृष्टी रचनेच्या वेळी ईश्वर प्रवृत्तीने देवतांच्या स्वरूपावरती बरे वाईट जे फळ देणे अर्थात कार्याला येतो. जीवांना संत असंत जे फळ संपादकत्व आहे ते फळ आणि संत फळ संपादकाचं जे कार्य आहे ते देवतेकडे दिलेलं आहे. कार्य देवता हे ईश्वराच्या आज्ञेनेच करीत असतात. हे सुद्धा परमेश्वराच्या आज्ञेनेच करतात, परमेश्वराच्या प्रवृत्तीनेच करतात, परमेश्वराच्या ऑर्डरनीच करतात. स्वतःहून ते निर्णय घेऊ शकत नाही, स्वतःहून निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये ती सामर्थ्यच नाही. त्यामुळेच वाटेल त्या जीवाला स्वच्छेने वाटेल ते फळ ते देऊ शकत नाही. वाटेल त्या जीवाला स्वच्छेने ह्याला हे देऊ टाका, त्याला ते देऊ टाका, असं कधीच होत नाही. त्यांनी जे म्हणून देव परमेश्वर स्पष्ट नाही, ब्रह्मवाणी कर्मवशे सकळे पावे. कर्माने जे मिळाले कर्मवशे हा शब्द जर नसता तर काय झालं असतं? काही भेटल. पण कर्मवशे जे तुम्ही कर्म केलंय त्यानेच तुम्हाला ते भेटणार आहे आणि सकळे भेटणार आहे, असं काही नाही. पण एक वाचून परमेश्वर ब्रह्मविद्या, परमेश्वर प्राप्ती, परमेश्वराचा आनंद, परमेश्वराचा हे एक वाचून म्हटले. सर्व भेटतात पण परमेश्वर नाही भेटत. म्हणून पूजनीय माईम भट्टांनी तर कर्माचा सिद्धांत सांगितला होता, तो खोडला. कर्माने देव भेटतो का? नाही, एक परमेश्वराशी. त्या परमेश्वराशिवाय परमेश्वर ना समजत, ना कळत, ना जाणवत, ना प्राप्तीला जात. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे. परमेश्वराने जाणवला तर तो जाणवल्या जातो. परमेश्वराने तुम्हाला तुमची स्वतःहून ओळख दिली तर पूजनीय माईम भट्टांचा समर्थ श्रीमूर्त होती की नाही? मग देवाने सांगितलं तेव्हा त्यांना कळालं की परमेश्वर मी जीवेश्वर भाव कधी उमटला, बोध दिला. त्याच्यानंतर अर्जुन देवाबरोबर तर श्रीकृष्ण महाराज अगोदरच होते, पण 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवलं, बोध दिला, तेव्हा कळालं की परमेश्वर आणि मी जीव. म्हणजे परमेश्वराने जाणवलं तर जाणलं, अन्यथा जाणल्या जात नाही. म्हणून परमेश्वराच्या ठिकाणी जाणं हे परमेश्वराची प्रवृत्ती, परमेश्वराची कृपा. म्हणून मी सांगत राहतो, MECBवरून लाईट असेल तर बटणं दाबण्याला अर्थ. आम्ही किती सांगू त्याला काय अर्थ आहे का? तिकडून जर तुमची तार जोडेला असेल तर कळेल, समजेल, उमटेल, लक्षात येईल, जाणवेल आणि मग त्यावरतून निघाल, अन्यथा निघू शकत नाही. ती तार परमेश्वराची जी कृपा आहे ती आपल्या प्रयत्नावरती, आपल्या प्रार्थनेवरती, आपल्या तळमळीवरती, आपल्या अहेतुक क्रियेवरती ठरतं. आता इकडं तो सिद्धांत अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाधन, अहेतुक केलं न जाणता, अजाणता, तो जो अहेतुक भूतभजन करतो कळत न कळत, तो परमेश्वराला जाणत नाही आहे, त्याच्याकडून कळत न कळत घडलेलं आहे. आता अहेतुक भूतभजन अन्य माणसाने केलं आणि ते परमेश्वराने स्वीकारलं आणि मग संयोग सहाय्य कोणत्या तरी जीवाच्या माध्यमातून परमेश्वराने त्याला निरूपण करून बोधाला पात्र केलं आणि बोध दिला. हे अन्य राटीचं आहे. परमेश्वर काय म्हणतात, आता हा दैवराटीत आला, दैवराटीत अहेतुक भजन करायचंय. पण परमेश्वराला न जाणता, न समजून घेता, न शरण जाता जर अहेतुक भजन केलं तर ते स्वीकारात पडत नाही, म्हणून बदल होत नाही. परमेश्वर म्हणता, आता तुला बोध दिलाय ना, तू इथं आलाय ना, आता जाण मला, समजून घे, जाणून घे, मी काय, माझं सामर्थ्य काय, माझी ही वस्तू, परमेश्वर ही वस्तू काय, आणि मग अहेतुक भजन कर आणि मग मी स्वीकारतो आणि मग तुझ्यात आमूलाग्र बदल घडेल. सकाळी जो सिद्धांत सांगितला, भगवद्गीता सांगते की मला न जाणता जर अहेतुक भक्ती केली तर ती परमेश्वर म्हणता आम्ही स्वीकारत नाही. परंतु इथं काय, अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाधन, कळत न कळत केलेली क्रिया परमेश्वर दया माया कृपेने स्वीकारतात आणि बोधाला पात्र करतात. बोधाच्या नंतरची जी क्रिया आहे ती बदलाला
आपण म्हणतो ना योग्यता वाढते. जर आपण आता दैवराटीत आलो, आता क्रिया करण्याचा काय संबंध आला? योग्यता वाढते. योग्यता कोणती? बदलाची योग्यता. आज कोणत्या अवस्थेत आहे, उद्या कोणत्या अवस्थेत जाऊ, आणखीन कोणत्या अवस्थेत जाऊ, तो बदल तिथपर्यंत नेईल आपल्याला. म्हणून आता बी क्रियेची गरज आहे, पण क्रिया परमेश्वराच्या स्वीकारात पडली पाहिजे आणि ती ऐतूक घडली पाहिजे. इकडं आलोय तरी आपली दृष्टपरच भक्ती, दृष्टपरच क्रिया जर होत असेल, स्वीकाराचा विषय येत नाही. त्याच्यामुळे योग्यता आणि त्याच्यामुळं बदल आपल्यामध्ये घडत नाही. सोपं आणि सरळ आहे. तिकडं केली तर बदल घडला, बदल आलो. इकडं केली तर आता बदल होईल. मग जायला कुठं गेलो पाहिजे आपण? आपली अवस्था बदलली पाहिजे ना. नामधारक होतो, वासनिक अवस्थेत आलो पाहिजे. वासनिकतून दीक्षित अवस्थेतून अनुसरणातून चर्यातून अपरोक्ष, सामान्य, विशेष, अनादि अविद्युत छेद गेलो पाहिजे पुढं. बरं, ह्या क्रिया कधी घडायच्या आहे तुम्हाला? फक्त शाब्द ज्ञानात, अपरोक्ष ज्ञानात कुठं क्रियेचा विषय आहे का? इथंच आहे, आत्ताच आहे. आणि त्याही आयतूक घडल्या तर तिथं जाणार आहे आपण. पण आत्ताच संधी आहे. आज मिळवलं तर मिळेल, अन्यथा नाही. आत्ता नाही तर कधीच नाही. त्याच्यामुळं हा विषय थोडासा मोठा आहे, व्यापक आहे, प्रगल्भ आहे, परंतु ते आपण समजून घेतलं पाहिजे. थांबवायचं आहे का? थांबवायचं आहे? किती वाजले? 8 वाजले. थांबवायचं आहे का? नाही नाही, म्हणजे इकडं खुना खाना चालू झाल्या म्हणून. विषय अत्यंत गंभीर आहे, मोठा आहे. त्या विषयात तुम्ही स्वतःला विसरलं पाहिजे. देवाने सांगितलं आहे, तुम्ही काट्या अधीन व्हाल. तुम्ही काट्याच्या अधीन होऊ नका, देवाच्या अधीन व्हा. परमेश्वर काय म्हणतात? एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. आपण परमेश्वराच्या किंकर व्हायचं आहे. आपण विधीच्या किंकर झालो, काट्याच्या अधीन व्हाल. 8 वाजले. थांबवा. विषय कोणता चालू आहे, काय चालू आहे, याची काही मतलब नाही. हे चालू आहे, पण आता थोडंसं पुढची दिशा तुम्ही गृहीत धरू नका ना सर्वांना. ही लोकशाही आहे. बहुमतात कोणाला वाटतं सत्संग 8:30 पर्यंत चालू? हात वर करा. तुम्हाला नाही वाटत 8:30 पर्यंत चालू सत्संग? मी पण हात वर करून टाकून तुम्ही पाहिलं माझ्याकडून कोणीच नाही, करा हात वर. ठीक आहे, ठीक. हा, एक्स्ट्रा होईल? नाही नाही, हा एक्स्ट्रा काय होईल? वेळ एक्स्ट्रा होईल का ज्ञान एक्स्ट्रा होईल? लोड येईल का डोक्यावर? हा, इतकाही लोड देणार नाही का तुमची फ्यूज उडतील. लाईटवर लोड आल्यानंतर काय होतं? फ्यूज उडतो ना, तसं होणार नाही. हा लोडचा विषय नाही. अत्यंत शांततेने छोटे छोटे तत्त्व मी सांगतोय, समजून सांगतोय. त्यातून आता तुम्ही किती घेताय, काय घेताय, तुमच्या लक्षात किती येतं आहे? ठीक आहे. नाही तर थांबू नाही जाऊ, काय आपल्याला काय भरपूर आहे. तर सृष्टी रचनेच्या वेळी ईश्वर प्रवृत्तीने देवतांच्या स्वरूपावरती बरे वाईट जे फळ देणं आहे, संत असंत जे आहे, हे परमेश्वरच्या इच्छेने, परमेश्वराच्याच जबाबदारीने, परमेश्वराच्याच आदेशाने, कमांडने हे देवता देतात. कोणालाही स्वच्छेने कोणतंही फळ संत असेल असंत असेल त्या देवता देऊ शकत नाही. म्हणून देवतेला घाबरण्याचं काही कारण नाही की आपल्याकडून ही चुकी झाली तर मग आपल्याला ती नरकात पाठवते का, काय कुत्र्यात पाठवते, काय म्हशीत पाठवते का, काही कारण नाही. देवतेचा काही विषय नाही, आपला संबंधच नाही. आपण परमेश्वराचे भक्त आहे, परमेश्वराची भक्ती करा. जे परमेश्वराने सांगितले ते करण्याचा प्रयत्न करा. फळ देणाऱ्या जरी देवता असल्या, भगवणाऱ्या जरी देवता असल्या, तर त्यांना मात्र स्वइच्छा नाही, स्वस्वातंत्र्य नाही, स्वनिर्णय त्यांच्याकडं नाही. निर्णय आहे कोणाकडं? परमेश्वराकडं. ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतोय, साऱ्या नाड्या देवतेच्या जर त्यांच्याच हातात आहे, तर घाबरण्याचं काही कारण आहे का? त्याचा विचार करण्याचं काही कारण आहे का? काहीच नाही. म्हणून त्यांना देता येत नाही. फळदातृत्वाच्या निश्चित व्यवस्थेप्रमाणेच त्यांना हे कार्य करावं लागते. देवता फळदात्री, देवता फळदात्री आहे, परंतु जे ठरलेलं आहे, जे कर्माने जोडलेलं आहे, तेच तिला देता येतं. प्रायोगिक सृष्टीमध्ये जीवाला आपल्या मळाच्या आधारे पाहून, त्या मळावाटे प्रतिबिंबित झालेले जे जीवाचे कर्मलेप आहे त्यांना पाहून त्यानुसारच बरे वाईट फळ देणे हा धर्म देवतांच्या स्वरूपी अनादि सिद्ध आहे. आता 4 कर्मफळ आहे. कोणते? स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष. हे 4 कर्मफळ आहे. मूळ सृष्टीमध्ये पहिली मूळ सृष्टी आली, परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलं, मानसिकेचं आपण कर्म केलं,
त्याचा रिझल्टच नाही भेटला, तिथून परत रिटर्न, परत दुसरी मूळसृष्टी, मग वाचिके केलं, रिझल्ट भेटला नाही, परत तिसरी सृष्टी, मग प्रारब्ध केलं, डायरेक्टच आपण बोललो, त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला की असं नाही असं आहे, आणि त्या दिवानी कोणत्या पद्धतीनं ते केलं त्याच्यानुसार हे 4 कर्मफळं भेटले. कोणी गेलं स्वर्गात देवतेच्या फळाला गेलं, कोणी गेलं नरकात, कोणी गेलं कर्मभूमीत म्हणजे मानव जन्माला आले कर्मभूमी हा सुद्धा, आणि नंतर मोक्षाला गेलं म्हणजे देवतेच्या आला, आणि तिथून मग प्रवाहसृष्टी चालू झाली. ही सुद्धा चालू झाली, चालू केली, हे कर्मफळं आपल्याला भेटले, हे सुद्धा आपल्या कर्मानेच भेटलेले. परमेश्वराने जी सिस्टम दिली त्या सिस्टमला तिथंसुद्धा छेद गेला नाही, नंतर जाण्याचा प्रश्नच येत नाही. तिथंसुद्धा देवतेने या 3 मूळ सृष्टीमध्ये त्यांनी काय कर्म केले त्याच्यानुसारच त्याला त्या कर्मफळात घातलं, आणि प्रवाहसृष्टी चालू झालेली देवता फळदात्री. कारण ते कॉन्ट्रॅक्ट देवतेला दिलेलं आहे परमेश्वराने, हे तुझं काम आहे, तू बघ आता यांनी काय केलं आहे चेक कर, आणि त्या चेक केल्यानंतर त्याला तिकडे टाकून दे, विषय मिटला. जो इकडं आला तो इकडं, जो तिकडं गेला तो तिकडं, ही सिस्टम बरोबर कंटिन्यू चालू झाली. देवता फळदात्री असतात, म्हणजे देवता फळं देतात, परंतु हे फळ देण्याचं काम देवता जरी करत असल्या तरी परमेश्वराच्या आदेशाशिवाय नाही, तुमच्या कर्माच्या चिन्हाशिवाय नाही. ती चौकट बांधलेली आहे, स्वइच्छेने स्वनिर्णय त्यांचा कोणताच नसतो. त्याच्यामुळं देवता जरी फळदात्री असल्या तरी त्या आपल्याला कुठेही नेऊ शकत नाही. देवता लागतात, देवता कोपतात, ते आपण ऐकत आलं का नाही, परंतु ते कोणाला तुमच्यासाठीच नाही आहे. त्या देवतेची भक्ती करत असताना कळत न कळत त्या जीवानी चुकी केली तर त्या जीवानी सुद्धा ते जोडलेलंच असतं. जोडलेलं नसेल तरी त्या देवता कोपू शकत नाही, लागू शकत. जसं एखाद्या देवतेच्या यात्रेला बस गाडी जाते बघा, आणि ॲक्सिडेंट होतो, बरेचसे लोक की चंगराचिंगरी होते, मरतात. त्या जीवानी जोडलेलं आहे, ती देवतेला तो सुद्धा अधिकार नाही की यांनी चुकी केली म्हणून, त्या जीवानी जोडलेलं आहे. कालच आपण उदाहरण घेतलं पंडूराजाचं. त्यांनी जर 100 यज्ञ केले असते तर त्या देवतेला जडत्वाच्या नरकात टाकता आलं असतं का? त्या पंडूराजाने ते जोडलेलं होतं म्हणून टाकता आलं, जोडलेलं नसतं तर टाकताच आलं नसतं. म्हणजे स्वइच्छेने स्वनिर्णय कोणतीच देवता घेत नाही. फळदात्री जरी असल्या तरी जे तुमचं जो 7-12 आहे तो देवतेच्या समोर कसा आहे त्याच्यानुसारच त्याची खरेदी विक्री होत असते. 40 गुंठे मग 45 गुंठ्याची खरेदी देता येते का? नाही देता येत. तसंच आहे 7-12 आपला कर्माचा कसा आहे त्याच्यानुसार ती देवता फळ देत असते. त्याच्यामुळे देवतेचा आपला अर्थार्थी संबंध नाही. आपण इथपर्यंत आलो, त्या देवतेने जरी काम केलं तर तिचं ती ड्युटी म्हणून केलं. त्याच्यामुळे त्या देवतेच्या संदर्भात ना आपल्या मनामध्ये द्वेष असला पाहिजे, रोष असला पाहिजे, ना आल्हादता असली पाहिजे, ना प्रसन्नता असली पाहिजे. काही संबंध नाही. आपण मनातून पूर्णपणे तिथून तुटलो पाहिजे. आपला अर्थार्थी संबंध नाही, ना बौद्धिक, ना मानसिक, ना शारीरिक, कशाचा संबंध नाही. ही सृष्टी परमेश्वराची, त्या परमेश्वराने जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी निर्माण केलेली आहे. आणि त्या सिस्टममध्ये त्या देवतेला कामाला लावले. परमेश्वर ते पाहून घेतील. आपलं काम काय? परमेश्वराची भक्ती करणं, कशी करणं, परमेश्वराला काय अपेक्षा आहे त्या पद्धतीनं करणं, एवढंच काम आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आपण हे सारे देवतेचे निगेटिव्ह पॉईंट बघतोय. देवतेचे गुणात्मक पॉईंटसुद्धा आपल्याला बघायचे आणि अजून बरेचसे निगेटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे देवतेचे दोष अजूनही बरेचसे आहे. या बाजूने आपण बघायचं आहे. वेळ संपलेला आहे. याच्यावर काही शंका असेल कोणाला तर विचारू शकता. आणि तुम्हाला शंका नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.